हरिओम. आज शनिवार 4 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम कसं घ्यावं. ऐकूया. नाम कसं घेऊ हे विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखं आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो की नाही, तसं नाम कसेही घेतले तरी ते आपलं काम करतच ना. पेढा ज्याने खाल्लाय तो पेढा कसा खाऊ म्हणून जसं विचारणार नाही, तसं नाम घेणारा मनुष्य नाम कसं घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचं तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाहीत. बी एकदा शेतात पडलं, ते पडलं तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल. पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसं नाम आहे. कसंही घेतलं तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून नक्की सोडणार. म्हणून कसंही करून नाम घ्यावं. नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणतं आसन घालावं हा एक प्रश्न. म्हणजे श्वासोच्छ्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असं विचारण्यासारखं आहे. समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो, तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोच्छ्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल. म्हणजे श्वासोच्छ्वास सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचं ध्येय असणार. आणि मग त्याकरता देहाची बैठक कशी ठेवावी लागते आणि ते कशी ठेवते चालते. श्वासोच्छ्वास बिना कष्ट चालू ठेवणं हे जसं त्याचं ध्येय आहे ना, तसं नाम अखंड कसं चालेल हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला मदत होईल, व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणती बैठक घ्यावी ना. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपल्या नामापेक्षा देहाकडेच लक्ष लागेल. म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडायच्या ऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक घ्यावी. भगवंताच्या नामाला शरीराचं कसलंही बंधन नाही, हेच तर नामाचं महात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण सहज ठेवता येण्यासारखं एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचं नाम. पण देहबुद्धी अशी आऊर आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणं अवलंबून ठेवतो. असं न करावं. इतर उपाधी सुख दुःख उत्पन्न करतील, पण नाम निरुपाधिक आनंद देईल. शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरं समाधान आहे आणि ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.